आता बायोडायव्हर्सिटी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहिती आहे. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे हेही आपल्याला माहीत झालंय. बायोडायव्हर्सिटी लॉस होण्याची कारणं काय आहेत त्याचाही स्टडी आपण केलाय. आता बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन कसं करायचं, हाऊ टू कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी, हे एक आर्टिकल आपल्याला स्टडी करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व केली पाहिजे, कारण हे पण आपल्याला माहिती आहे की एखादी स्पीसीज जर या अर्थवरून नष्ट झाली तर पुन्हा निर्माण होणं शक्य नाही. जसं टायगर पॉप्युलेशन असेल, लॉयन पॉप्युलेशन असेल, डिअर पॉप्युलेशन असेल, काही ठराविक व्हरायटी आहेत, त्या जर या अर्थवरनं नष्ट झाल्या तर पुन्हा निर्माण होणं, किंवा अन्य स्पीसीज ज्या आहेत, एंडेमिक स्पीसीज आहेत, या जर नष्ट झाल्या तर पुन्हा निर्माण होणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांचं कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. का आपल्याला फायदाही भरपूर आहे बायोडायव्हर्सिटीचा. यापूर्वीच्या आर्टिकलमध्ये आपण स्टडी केलेलाच आहे. कॉन्झर्वेशनचे दोन पर्याय आपल्या पुढे आहेत. एक आहे इन सिटू कॉन्झर्वेशन, ऑन स्पॉट, म्हणजे जिथं जी स्पीसीज आहे, जिथं जे प्लांट्स आहेत, जिथं जे ॲनिमल्स आहेत, त्याच ठिकाणी आपण त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांचं कॉन्झर्वेशन करणं, त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच त्यांचं कॉन्झर्वेशन करणं, यालाच आपण म्हणतो इन सिटू कॉन्झर्वेशन. मॅक्झिमम प्रोटेक्शन बायोडायव्हर्सिटी, इन सिटू मध्ये मॅक्झिमम प्रोटेक्शन आपण देतो बायोडायव्हर्सिटीला. आणि याचं एक एक्झाम्पल घेता येईल हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी. आता हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी विचारात घेतले तर जगामध्ये एकूण, आता देर आर 25 हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी आयडेंटिफाईड. आपण आतापर्यंत 25 हॉटस्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत, परंतु बट टोटल नंबर इज 34. एकूण जगामध्ये 34 हॉटस्पॉट असावेत, त्यातले 25 हॉटस्पॉट आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. हॉटस्पॉट म्हणजे रिच एरिया ऑफ बायोडायव्हर्सिटी. इट इज अ रिच एरिया ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड एंडेमिक स्पीसीज. आता एंडेमिक स्पीसीज म्हणजे ज्या स्पीसीज एखाद्या एरियामध्येच आपल्याला जगाच्या सापडतात, दुसरीकडं त्या स्पीसीज कुठंही आढळत नाही. दे आर रिस्ट्रिक्टेड टू पर्टिक्युलर एरिया ओनली. दे ग्रो इन पर्टिक्युलर एरिया ओनली. त्या एकाच ठराविक भागात त्या स्पीसीज सापडतात. जसं राउल्फिया ओमॅटिडिया हे स्पीसीज जे आहे ती हिमालयन रिजनमध्ये आपल्याला सापडते, दुसरीकडे ती सापडायचं काही विषयच नाही. राउल्फियाच्या बाकीच्या स्पीसीज इतर ठिकाणी असू शकतात, नाही असं नाही, पण पर्टिक्युलर स्पीसीज फक्त जगाच्या पर्टिक्युलर एरियामध्येच रिस्ट्रिक्टेड असेल तर त्याला आपण म्हणतो एंडेमिक स्पीसीज. आणि या एंडेमिक स्पीसीज आपल्याला नष्ट होण्यापासून वाचवायच्या आहेत. एंडेमिक स्पीसीज नष्ट होण्यापासून आपल्याला वाचवायच्या आहेत. आता 3 हॉटस्पॉट, त्याच्यामध्ये 3 हॉटस्पॉट्स जे आहेत बघा महत्वाचे कसे आहेत. जसं वेस्टर्न घाट्स हा आहे, त्यानंतर श्रीलंका आहे, इंडो बर्मन
जो एरिया आहे तो हॉटस्पॉट आहे. आणि हिमालया, आपल्या देशामध्ये हिमालया इथं रिच बायोडायव्हर्सिटी आहे आणि हे हॉटस्पॉट आहेत. यांना आपण स्ट्रिक्ट प्रोटेक्ट केलं पाहिजे. स्ट्रिक्ट प्रोटेक्शन यांचं केलं पाहिजे. आणि या एरियामध्ये रिच बायोडायव्हर्सिटी आहेत, एंडेमिक स्पीसीज सुद्धा आहेत. आणि यांचं स्ट्रिक्ट प्रोटेक्शन जर आपण केलं तर स्ट्रिक्ट प्रोटेक्शन हेल्प्स टू रिड्यूस एक्सटिंक्शन अप टू 30%. 30% त्यांचं एक्सटिंक्शन आपल्याला कमी करता येतं. करण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबर अनेक ठिकाणी आपण बायोस्फिअर रिझर्व केलेले आहेत. बायोस्फिअर रिझर्व आहेत. जवळपास 14 बायोस्फिअर रिझर्व आपण केलेले आहेत. त्याचबरोबर आपण 90 नॅशनल पार्क्स गव्हर्नमेंट मार्फत ते एस्टॅब्लिश केलेले आहेत. तिथं त्यांना जसं ताडोबा आपल्याकडं आहे, गुजरातमध्ये आहे, वेगवेगळे काझीरंगा, ताडोबा असे कितीतरी आहेत. असे जे नॅशनल पार्क्स आहेत तिथं ते ॲनिमल्स जे असतील, जे तिथं ॲनिमल्स असतील ते ॲनिमल्स व्यवस्थितपणे मुक्तपणे आपल्या नैसर्गिक वातावरणात राहतात. तसं नॅचरल हॅबिटॅट आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो. 248 आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आपण एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आपण एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही प्रोटेक्टेड एरियाज की जिथं आपल्याला बाकीच्या लोकांना किंवा तिथं शिकार करणे असेल, शिकार करायला तर आपल्याकडं बंदीच आहे देशामध्ये, किंवा तिथला युटिलायझेशनवर बॅन आणून आपण काही प्रोटेक्टेड एरियाज पण बनवलेले आहेत. त्याचबरोबर सॅक्रीड ग्रोव्ज किंवा फॉरेस्ट. आता आपण काही ट्रायबल एरियाचा विचार केला तर ट्रायबल एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी काही वृक्षांचं पूजन केलं जातं. तिथं दुसऱ्याला कुठल्याला त्यांना ते प्रिय आहे, त्यांना ते देवता मानतात त्या जंगलाला, कारण त्या जंगलामधून बरंच काही त्यांना मिळत असतं. त्यामुळं त्या जंगलाला ती देवता मानून, श्रद्धेचं ठिकाण मानून ते त्यांची जपणूक करतात, त्यांचं पूजन करतात. आणि तिथं कुठल्याही इतर व्यक्तीला परमिशन किंवा म्हणजे तिथं कटिंग ऑफ फॉरेस्ट असो किंवा अन्य कशा कुठल्या ॲक्टिव्हिटीला परमिशन देत नाहीत, ते करू देत नाहीत तसं. आणि असे कितीतरी रिजन्स आहेत. दे आर फाउंड इन खासी, त्यानंतर अँड गॅंटिया हिल्स ऑफ मेघालया, मेघालयाचा हा जो रिजन आहे, हिल्स रिजन आहे, त्या ठिकाणी असे सॅक्रीड फॉरेस्ट किंवा ग्रूव्ज आपण बनवलेले आहेत. त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेता येईल अरावली हिल्स ऑफ राजस्थान, अरावली हिल्स ऑफ राजस्थान. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडं वेस्टर्न घाट्स, मग ते महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कर्नाटका,
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जो वेस्टर्न घाटचा एरिया आहे त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर सारगुजा, चंदा, त्याचबरोबर बास्टर एरिया इन राजस्थान, असे अनेक एरिया आहेत. मेघालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती थ्रीटर्न्ड स्पीसीज आणि रेअर स्पीसीजचं जतन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती असे फॉरेस्ट त्या रिलिजियसने किंवा त्या ट्रायबल एरियामध्ये त्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे आणि ते त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे. जसं आता आपण पाहतो काही ठिकाणी आता हरणांची, आता आपल्याकडे झालं, परंतु काही ठिकाणी हरणांची शिकार करण्यावर बंदी आहेच, परंतु काही जातीची काळवीट किंवा हरणं जी आहेत ती त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे. मग अशा ठिकाणी जर त्या शिकार केली त्या हरणाची, जसं सलमान खाननं शिकार केली, फार मोठा प्रॉब्लेम त्याला झाला, कारण ते त्याला देवता मानतात, त्याला ते ट्रस्ट करतात, त्यांच्या श्रद्धेचं ते ठिकाण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काही ठिकाणचे फॉरेस्ट असतील किंवा ॲनिमल्स असतील यांना आपण प्रोटेक्शन दिलेलं आहे. हे झालं इन सिटू कॉन्झर्वेशन. आणि त्याच्यानंतर एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट पासून इतर ठिकाणी आपण कॉन्झर्वेशन करतो. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट पासून इतर ठिकाणी कॉन्झर्वेशन आपण करतो. एक्स सिटू कॉन्झर्वेशन त्याला आपण म्हणतो एक्स सिटू कॉन्झर्वेशन. एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे एक्स सिटू कॉन्झर्वेशन मध्ये त्यांचं नॅचरल हॅबिटॅट, त्यांचं नैसर्गिक जीवन आपण एक्स सिटू कॉन्झर्वेशन मध्ये त्यांना त्यांच्या नॅचरल कंडिशनमध्ये आपण ठेवत नाही. आपण इतर ठिकाणी त्यांना तशा प्रकारची कंडिशन अवेलेबल करतो आणि तिथं आपण त्यांची काळजी घेतो. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण झुलॉजिकल पार्क्स निर्माण केलेले आहेत, झुलॉजिकल पार्क्स आपण निर्माण केलेले आहेत. जसं आता पुण्याला झुलॉजिकल पार्क आहे, त्यानंतर हैदराबादला झुलॉजिकल पार्क आहे, म्हैसूरला झुलॉजिकल पार्क आहे. अशा झुलॉजिकल पार्कमध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांचं नॅचरल एन्व्हायरमेंट मेंटेन करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यांना तिथं आपण ठेवतो. त्याचबरोबर बोटॅनिकल गार्डन्स असतील, बोटॅनिकल गार्डन्स आपण अनेक ठिकाणी एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि या बोटॅनिकल गार्डनमध्ये सुद्धा अनेक प्लांटच्या व्हरायटीज आपण कॉन्झर्व करून ठेवलेल्या आहेत. तो सुद्धा एक चांगला प्रयत्न आपण करू शकतो. त्याचबरोबर काही ॲनिमल्स असतील तर काही ॲनिमलचे गॅमेट आपण व्हेरी लो टेम्परेचरला म्हणजे क्रायो प्रिझर्वेशन, एकदम लो टेम्परेचरला गॅमेट्स आपण त्यांचे प्रिझर्व करून ठेवू शकतो. आणि किंवा त्यांचा झायगोट जे आहे त्यांचं फ्युजन घडवून आणून झायगोट या सेल्स आपण त्यांच्या लो टेम्परेचरला प्रिझर्व करून ठेवू शकतो. किंवा त्यांचे काही प्लांट असतील तर त्याचे सीड्स आपण लो टेम्परेचरला स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून जरी आपल्याला पुढं गरज पडली तर त्यांचं कल्टिवेशन आपण करू. आता याच्यावर जगाचं लक्ष आता वेधलेलं आहे.
जगाला हे समजून सांगण्याची गरज पडत चालली की आपल्याला बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे. जसं हिस्टॉरिक कन्व्हेन्शन ऑफ हिस्टॉरिक कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी, the Earth Summit was held in Rio de एक समिट भरली 1992 ला रिओ डी जेनेरिओ 1992 ला समिट त्यामध्ये भरली आणि कॉन्झर्वेशनची गरज किती आहे याच्या संदर्भात त्याची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर वर्ल्ड समिट इन 2002 कुठं जोनरबर्ग साऊथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये जोनरबर्ग या ठिकाणी पण एक जागतिक समिट म्हणजे तिथं भरली. त्याच्यामध्ये 190 कंट्रीज पार्टिसिपेट झाल्या. 90 कंट्रीज त्यात पार्टिसिपेट झाल्यात आणि त्या सर्वांनी कमिटमेंट केलेली आहे की आपण सर्वजण बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन नक्की करू, याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. आणि यासाठी आता जागतिक लेवलला सुद्धा सतत प्रयत्न केले जात आहेत आणि ते करणं अपेक्षित आहे, गरजेचं पण आहे. तर इन सिटू म्हणजे जिथं आहे तसं नॅचरल हॅबिटॅट प्रोव्हाइड करून, आणि एक्स सिटू म्हणजे आउटसाइड म्हणजे दुसऱ्या प्लेसला तशा प्रकारचं एन्व्हायरमेंट त्यांना देण्याचा प्रयत्न करणे. इनसाइट आणि ऑफसाइट असं आपण त्यांना म्हणतो. तर अशा प्रकारे आपण बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करू शकतो. आपण काही एरिया बनवलेले आहेत. जसं एक एरिया समजा सेंट्रल कोर झोन म्हणतो याला आपण. इथं कोणालाच एंट्री नाही, नो ह्युमन अलाउड. इथं ह्युमनला कसलीही परमिशन नाही, एंट्रीच नाही कोणालाच तिथं. असे झोन बनवलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा झोन जो बनवलाय तो बफर झोन बनवलाय. या बफर झोन मध्ये लिमिटेड एंट्री आहे. या बफर झोन मध्ये लिमिटेड एंट्री आहे. आणि तिसरा आणखी एक झोन आपण बनवलाय ट्रान्झिशन झोन. ट्रान्झिशन झोन आहे हा. तिथं मात्र ह्युमनला आपण परमिशन दिलेली आहे. समजा माणसांना घरं बांधायला वगैरे त्या एरियात परमिशन दिलेली आहे. तर असे आपण झोन सुद्धा केलेले आहेत. अशा प्रकारे आपण इन सिटू आणि एक्स सिटू या मेथड्सनी बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करू शकतो. थँक यू व्हेरी मच.